महाराष्ट्र विधिमंडळाच्या पंचायती राज समितीचा 3 दिवसीय दौरा अकोला जिल्ह्यात होणार आहे। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवालयाकडून प्रश्नावली निश्चित करून विविध विभागांकडून माहिती मागवण्यात आली आहे। पीआरसी समितीच्या दौऱ्याचे आदेश प्राप्त होताच अकोला जिल्हा परिषद प्रशासनाची लगबग वाढली असून जिल्हा परिषद परिसराच्या सुशोभीकरणाला अचानक वेग आला आहे। मात्र या सुशोभीकरणाच्या कामादरम्यान जिल्हा परिषद आवारातील मोठी आणि जुनी झाडं तोडली जात असल्याचा प्रकार समोर आला। त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे। एकीकडे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे शासकीय यंत्रणेच्या आवारातच मोठ्या झाडांवर कुऱ्हाड चढवली जात असल्याने वृक्ष संवर्धनाचा संदेश नेमका कोणासाठी असा सवाल उपस्थित केला जातोय। पीआरसी समितीच्या पाहणीपूर्वी परिसराचे सौंदर्यीकरण करणे आवश्यक असले तरीही वर्षानुवर्षे सावली देणाऱ्या मोठ्या झाडांची कत्तल करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न पर्यावरण प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे। केवळ पाहुण्यांच्या स्वागतासाठी हिरवळ आणि झाडे नष्ट करून सुशोभीकरणाचा दिखावा करण्याची गरज काय अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे। आपल्या अकोला जिल्ह्यात पंचायत राज समिती म्हणजे पीआरसी दिनांक 2, 3 आणि 4 सप्टेंबर रोजी अकोल्यात येत आहे। त्या धास्तीनं जिल्हा परिषद प्रशासनानं इतर विभागातला भ्रष्टाचार, बांधकाम विभागात काळेगाव भोकरसारख्या भ्रष्टाचार झालेला चौकशी अहवाल प्राप्त झाला। प्रत्येक विभागात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे। ते सोडून जिल्हा परिषदमधले जे वृक्ष आहेत त्या वृक्षाची सरेआम कत्तल चालू आहे आणि एकीकडे शासन वृक्ष लागवड करते आणि दुसरीकडे जिल्हा परिषद प्रशासनानं वृक्षाची कत्तल चालू केली आणि तेही फक्त पीआरसी या धसक्यानं। पीआरसी तुम्हाला वृक्षाची कत्तल करायला सांगत नाही, तर पीआरसी भ्रष्टाचार जो बोकाळलेला आहे तो समाप्त करण्यासाठी पीआरसीचं आगमन होत आहे। वृक्ष कत्तल ही गंभीर बाब आहे।